नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज माझ्या किचनमध्ये आहे रवा केक। तर सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट असणारा हा साधा सोपा अय्यंगार स्टाईल रवा केक आज आपण करतोय। अगदी स्पंजी आणि सॉफ्ट असा हा होतो। तर बघूया याची रेसिपी। यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे। हा रवा जाड होता म्हणून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतोय। बारीक रवाच आपल्याला लागणार आहे या रेसिपीसाठी। तुमच्याकडे बारीक रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही। आता हा रवा मी मिक्सरमधून फिरवून घेते। यानंतर बाउलमध्ये आता मी अर्धा कप दही घेतलेला आहे। त्यानंतर अर्धा कप पिठी साखर आणि पाव कप तेल घ्यायचं, कुठलं पण भाजीचं तेल। आता हे सगळे जिन्नस छान मिसळून घ्यायचे विस्कनी, लम्स राहता कामा नये। यामध्ये 1/3 कप दूध घातलेला आहे आणि आता यामध्ये आपण घालतोय आपला जो रवा आहे मिक्सरमधून फिरवलेला तो। परत सगळे जिन्नस मिसळून घ्यायचे। दूध रूम टेम्परेचरचं घ्यावं, अगदी गरम नको किंवा अगदी थंड सुद्धा नको। फ्रीज मधून काढलेलं जसंचं तसं दूध वापरायचं नाही, त्याने रवा छान फुलत नाही। आता हे सगळे जिन्नस मिसळून झाले। यावर झाकण ठेवायचं आणि तासाभरासाठी बाजूला ठेवायचं। तासाभराने आपण बघू शकतो तर रवा छान फुललेला आहे। दूध आणि बाकीचं सगळं मिक्सचर यामध्ये छान ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता यामध्ये मैदा घ्यायचा आहे अर्धा कप। मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरता येईल। अर्धा चमच बेकिंग सोडा, 1 चमच बेकिंग पावडर आणि चवीला मीठ। आता हे चाळून घ्यायचं। मैदा किंवा गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे काही गुठळ्या असतील, लम्स असतील तर ते निघून जातील। हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। आता या स्टेजला तुम्हाला जर असं वाटलं की थोडं बॅटर आपलं घट्ट होतंय तर यामध्ये थोडंसं दूध घालता येईल। मला वाटतंय आता यामध्ये दूध घालायची गरज आहे म्हणून मी थोडंसं दूध घालणार आहे। 1 टेबलस्पून घेतला आधी, परत 1 टेबलस्पून, म्हणजे 2 टेबलस्पून दूध मी इथे वापरलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। यामध्ये व्हॅनिला एसेन्स 2-4 थेंब मिक्स करून घ्यायचं। आता बॅटर तयार झालेला आहे। आता आपल्याला जी ट्रे आहे ती तयार करून घ्यायची आहे। केक टीन असेल तर ते वापरा, मी मायक्रोवेव्हमध्ये करणार आहे। माझ्याकडे हीच ट्रे आहे तर याला मी ऑइल ग्रीस करून घेते। याच्या आकाराचा बटर पेपर पण खाली ठेवता येईल। यामध्ये हे बॅटर घालायचं आणि छान टॅप करून घ्यायचं, म्हणजे हवा असेल आतली ती बाहेर पडेल। यामध्ये मी टुटी फ्रुटी घालणार आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वरून घालू शकता, जे आवडत असेल ते। मुलांना टुटी फ्रुटी आवडते म्हणून मी टुटी फ्रुटी घातलेली आहे। परत टॅप करून घ्यायचं आणि यानंतर 10 मिनटं 180 डिग्रीला प्रीहीट केलेल्या OTGमध्ये मी हा केक बेक करायला ठेवलेला आहे। तर फॅन आणि हीटिंग दोन्ही ऑन ठेवून 25 ते 30 मिनटं हा केक बेक करायचा। 25 मिनिटांनी चेक करायचं आहे आपल्याला टूथपिक किंवा नाईफच्या मदतीने। पूर्ण बेक झाला असेल तर काढायचा। तर मी 30 मिनिटांनी हा केक बाहेर काढलेला आहे आणि सुरेख रंग आलेला आहे, बघू शकता। पूर्ण थंड करून घ्यायचं आणि यानंतर डिमोल्ड करायचं। यासाठी मी कडा सैल करून घेते आधी। सुरेख रंग आलेला आहे केकला, बघू शकता, मस्त बेक झालेला आहे। काढून घ्यायचं आणि आता तुम्हाला हवं असेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं। ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो, शिवाय टी टाइम स्नॅक म्हणून पण खाऊ शकतो असा हा केक आहे आणि घरच्या घरी बनवलेला अगदी हेल्दी असा आहे। मुलांच्या डब्यात सुद्धा खाऊ म्हणून देता येईल। तर कलर परफेक्ट आलेला आहे, स्पंज परफेक्ट आलेला आहे। आपण जी प्रमाणे घेतली या व्हिडिओमध्ये त्या प्रमाणाने तुम्ही हा केक घरी नक्की ट्राय करून बघा।
बघू शकता अगदी स्पंजी असा झालेला आहे आणि त्याचबरोबर सॉफ्टसुद्धा होतो हा केक। तर मित्रमैत्रिणींनो, माझा केक तयार झालेला आहे। तुम्ही नक्की तुमच्या घरी करायला घ्या। कसा झाला तो कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह। बाय बाय।